नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वन पीस शिवणार आहोत मैत्रिणींनो. अगोदर सॉरी, माझं थोडं बिझी शेड्यूल आहे सध्या, त्यामुळे आठवड्यावर व्हिडिओ थोडे मागे पुढे होऊ शकतात. आपण वन पीस शिवत आहोत. तर आता आज 55.5 इंच उंचीचा हा वन पीस आहे आणि फिट छाती 32 आहे. तर आपण आता वन पीस करण्यासाठी कपडा घेतला आहे मी. 3-3.5 मीटर कपडा आहे तो. आपण जुन्या साडीपासून हा तयार करतोय आणि त्याचे जे माप टाकायचे ते माप डायरेक्ट कापडावरती टाकायचे. कापडावर टाकण्या अगोदर मी अगदी ओरल तुम्हाला, जर कापडावर टाकायला जमणार नसेल तर फक्त कागदावरती तुम्हाला थोडंसं ड्रॉ करून सांगते आणि लगेच आपण कापडावरती आपण कट करूया. तर आपण जो मागचा ब्लाऊज शिवला आहे, वन टक्स ब्लाऊज, त्याप्रमाणेच आपल्याला कटिंग करायचं आहे. जो आहे तो आपल्याला आतनं कट द्यायचा आहे त्यामुळे, आणि त्यासाठी पूर्ण उंची 55 इंच उंचीचा आपला जो वन पीस आहे, त्यामध्ये अगोदर आपल्याला फक्त जो वरचा कमरेपर्यंतचा जो भाग आहे फ्रंटचा आणि बॅकचा तो तयार करायचा आहे. त्यासाठी हे बघा, कागदावरती 1 इंच माप सोडून जी पूर्ण उंची आहे 15 इंच ती घेतली आहे. आणि त्यानंतर आपण शोल्डरच्या मापानुसार, पूर्ण बंद गळ्याच्या शोल्डरच्या मापानुसार 14 इंच शोल्डर आहे, तर आपण हाफ इंच मार्जिन 7.25 इंच हा आपण वरचा शोल्डरचा भाग टाकला आहे. तिथून पुढे 7 इंचाचा मोंढा घेणार आहोत आणि पुढे घडी 32 इंच चेस्ट असल्यामुळे 8 चौक 32, 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच 8 चौक 32 या पद्धतीने आपली 8 हे फिटिंगचं माप येणार. 1 इंच लूज हवा असतो ड्रेस, म्हणून हाफ इंच एक्स्ट्रा ठेवायचं, ते 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आपण 10 ते 10.25 इंचाचा हा तयार करतोय. ज्याप्रमाणे वन टक्सचा पॅटर्न तयार तुम्ही केलाय तो डोळ्यापुढे ठेवा आणि लगेच मी कापडावरती हे मार्जिन माप टाकते. तर हे बघा, आपण बंद बाजू काढते. सिंगल काढा हवं तर, डायरेक्ट कापडावरती फोल्ड करून जमणार नसेल तर, आणि दोन्ही सेपरेट करून घ्या. 15 इंच उंची घ्यायची, बंद बाजू, फोल्डेड साईज. वरती शोल्डर टाकायचं आहे. आपलं 14 इंचाचं पूर्ण शोल्डरचं माप आहे. पुढचा गळा छोटा आहे याचा, त्यामुळे हाफ इंच मार्जिन घ्यायचं. 7.25 इंचाचं पूर्ण बंद गळा टाकायचा. तिथून पुढे परत आपण जो मोंढा घेतो तो 7 इंच टाकायचा आणि जे पूर्ण माप आहे, पूर्ण गळ्यात आपलं जी घडी आहे, ड्रेसची घडी, ती 10 इंचाची घ्या. मग शिवणात माप जास्त जाणार असेल तर 10.25 घेतलं तरी चालेल, 10.5 घेतलं तरीही चालेल. फिटिंगमध्ये माप जास्त येणार, त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. मोंढा मोजल्यानंतर 1 इंच आत यायचं आहे त्या काटकोनच्या, आणि इथनं तिरकी 1 इंच जे मोजलं तिथे ही लाईन मारून घ्यायची. आतला जो आकार येतोय तिथे आतला मोंढ्याचा आकार द्यायचा, आणि जो बाहेरचा मोंढा येतोय तिथे बाहेरच्या मोंढ्याचा आकार द्यायचा. या पद्धतीने आपला बॅग आता रेडी झाला आहे. हा बॅग आपण कट करून घेऊयात. कट करून घेतल्यानंतर हे बघा, या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर जो आपण एकच हे कटिंग केलं होतं, आपण 4 फोल्डेड कपडा ठेवला नव्हता, ओन्ली 2 फोल्डेड ठेवलं होतं, त्यामुळे एक पार्ट निघाला. त्याच पद्धतीने आपल्याला जर प्लेन घ्यायचं असेल तर सेम दुसरा आकार याच पद्धतीने ड्रॉ करून काढून घ्यायचा. याच पद्धतीने फक्त जो फ्रंट असेल त्याचा आतला मोंढा कट करून घ्यायचा आणि आपला फ्रंट रेडी होणार, स्लीव्ज वगैरे कट करून. आणि जर आता मला जो शिवायचा आहे तो आतमधनं इथे या पद्धतीने टक्स येणार आहे. हा पूर्ण असा राऊंडमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचा ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने हा टक्स येणार आहे. आपल्याला प्रिन्स कट न घेता आपण वन टक्स ब्लाऊजचा जो पॅटर्न कट केला आहे त्या पॅटर्नप्रमाणे इथे मी
कटिंग करून घेणार आहे. आता मी डायरेक्ट कटिंग करणार होती, पण तुम्हाला डायरेक्ट जमणार नाही. यासाठी जो मी तुम्हाला अगोदर पॅटर्न दाखवला किंवा आपण जो 1 टक्स ब्लाऊज कट केला त्याचा जो आपण टक्स मारलेला असतो, हे बघा या पद्धतीने 1 इंच पुढे ठेवून हा जो टक्स मारलेला असतो, हे बघा इथून वरती मोंढ्यामध्ये सरळ गोलाकार कटिंग करून घ्यायचं. जो आपण 1 इंच इथे शिलाई मार्जिन ठेवून आणि इथे हाफ इंच हे करून हा टक्स मारून घेतो. तो टक्स फक्त वरती इथे मोंढ्यामध्ये 1 इंच माप मोजून असा गोलाकार हा कट करून घेतले. त्यानंतर हे 2 पार्ट निघतात. हे 2 पार्ट निघाल्यानंतर हा जो फ्रंट आहे हा फ्रंट बंद बाजूला ठेवायचा आणि आहे तसा कट करून घ्यायचा. आणि त्यानंतर हा जो दुसरा पार्ट निघतो हा समोरासमोर ठेवून या पद्धतीने आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आणि कट करायचा. आता हे जे आपण ड्रॉ केलं हे कटिंग करून घेऊयात. कटिंग करून घेतल्यानंतर हे बघा हा जो फ्रंट आहे तो बंद बाजूला ठेवल्यानंतर हे बघा हा पेपर पॅटर्न आणि हे खालचं कपड्याची बंद बाजू. त्यानंतर हा या पद्धतीने दिसणार आहे. फ्रंट जो नेक आहे तो फक्त 6.25 इंचाचा आहे. हे बघा या पद्धतीने दिसणार आहे. ही बंद बाजू पॅक येणार आणि जी साईडची आहे बाजू हे बघा या पद्धतीने हे 2 भाग निघालेत, एक आणि हा 2. हे बघा सेम आपण फक्त कट करून घेतले. आणि प्लेन घ्यायचा असेल आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्हीही बाजू आपल्या ड्रेसच्या जर आपल्याला प्लेन हव्या असतील तर सेम याच पद्धतीने आपण दोन्ही भाग काढणार. जसा हा पार्ट काढला आहे आपण बॅकचा सेम तसाच काढायचा, फक्त फ्रंटला आतील मोंड्याचा आकार द्यायचा. या पद्धतीने आपलं ड्रेस जो आहे 1 पीसचा त्याचा वरचा भाग जो आहे तो पूर्ण रेडी झाला आहे. आता आपल्याला साडीवरती कटिंग करताना मैत्रिणींनो ही जी साडी आहे ही बघा ही हा कलर साडीचा, याचा हा जो पदर आहे 5.5 मीटर ही पूर्ण साडी आहे. यात आपल्याला 55 इंच उंचीचा 1 पीस तयार करायचा आहे. आणि जो वरचा पार्ट आहे हा पदरमध्ये जो पदर आहे त्यात आपल्याला हा वरचा पार्ट काढायचा आहे. त्यासाठी हा जो पदर आहे हा साडीपासून पूर्ण सेपरेट कट करून घ्यायचा आहे. तो कट करून घेऊयात. हा पदर कट करून घेतला आहे. तो पदर मी आपला जो बॅक आहे तो काढते. हे बघा 2 फोल्ड करून घेतले कपडा डबल साईड. आणि त्यानंतर मी घेते जी वेली आहे ही सरळ यावी, दिसताना सरळ दिसावी यासाठी मी या पद्धतीने कटिंग करते. या पद्धतीने हा बॅक ठेवून हा बॅक कट करून घ्यायचा आहे. हे बघा बॅक कटिंग केल्यानंतर आपल्याला फ्रंट कट करायचा आहे. फ्रंट कटिंग करताना हे आपल्याला वेली सरळ येतील या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. आणि ह्याचे खालचे काट उरतील हे काट आपल्याला जी स्लीव्ज तयार करू आपण त्यावेळेस आपण ते वापरणार आहोत. स्लीव्ज आपल्याला प्लेटेड स्लीव्ज घ्यायची याच्यासाठी पूर्ण बाहुबली पॅटर्नमध्ये जी येते ती. आता परत आपल्याला हा जो कपडा आहे हा बंद बाजूच घ्यायची आहे. बंद बाजू घेतल्यानंतर आपल्याला जो फ्रंटची बंद साईड आहे ती त्यावरती ठेवायची, ही साईड हे बघा. आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं. कट करण्याआधी बरोबर आपण वेली सरळ घेतल्यात का हे चेक करून घ्या. त्याच पद्धतीने कापड जर सरकणार असेल तर टाचण लावून घ्या किंवा खडूने मार्क करून घ्या. आणि कुठेही काट वगैरे हे येणार नाही त्याची खात्री करून मगच हे कट करून घ्या. हे कटिंग झाल्यानंतर आपला जो फ्रंटचा एक पार्ट आहे तो कट करायचा आहे. आणि कापड आपलं आपण डिझाईन सेम येण्यासाठी सरळ ठेवून कट केलं नाही, त्यामुळे या पद्धतीने आपला कपडा उरतोय. आणि मग आपले दोन्ही पार्ट करताना सेपरेट काढावे लागले तरीही चालतील. आणि जर एक सोबत बसले तर एक सोबत कट करून घ्या. तुमच्या
कपडा कसा आहे त्यावरती ते डिपेंड आहे. ते बघा यामध्ये या पद्धतीने हे करून हे दोन्ही पार्ट बरोबर निघत आहेत. या पद्धतीने हे दुसरा पार्ट कट करून घेऊया. फ्रंट आणि बॅकचे सर्व पार्ट काढून झाल्यानंतर जी आपल्याला बाही उंची घ्यायची त्यासाठी मी हा कपडा कापून घेतला आहे. त्यातनं साडीतनं ही बंद बाजू आहे. आपल्याला फुगाबाही शिवायची 9.5 इंचाची. त्यासाठी 2.5 इंचाचे काठ निघत आहेत. आपल्याला तयार 9-9.5 इंचाची ही बाही पाहिजे. त्यासाठी मी 6.5 इंचाची आपली रेग्युलर बाही आणि त्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले. जास्त फुगा पाहिजे यासाठी. या पद्धतीने मी बघा 9 इंच उंचीला हे बाही घेतली. 9 इंच बाही उंची घ्यायची. ही कापडाची बंद बाजू वरती आपल्याला 4 ते 5 इंच इकडे बंद बाजूने हे सोडून द्यायचं आहे आणि तिथून पुढे 8.5-9 इंच मोजून 3 इंच बाही खड्डा द्यायचा. 3 इंच आपली जी बाही घेतोय आपण 6.5 इंचाची आणि वरती एक्स्ट्रा आपण 2-2.5 इंच मार्जिन घेतो. हे 2-2.5 इंच जे आहे ना इथे एकदा मार्क करून घ्यायचं. इकडे हे 4 इंच सोडलंय आपण, वरती 2-2.5 इंच. तिथून पुढे आपली जी नॉर्मल बाही असते ते माप टाकायचं आणि तिथून पुढे हा जो आपण बाही खड्डा घेतो, आपण जे साध्या स्लीव्हसाठी घेतो तोच बाही खड्डा घ्यायचा आणि मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याचा आकार देताना आपली साधी बाही कटिंग करताना आपण इथून आकार देतो, ते आकारी इथून न देता आता इथून द्यायचे बंद बाजूपासून. या पद्धतीने आपल्याला दोन्हीही मुंड्याचे आकार द्यायचे. या पद्धतीने पान आकार बाही काढून घ्यायची आणि इथे धरले. या पद्धतीने जसं आपण ड्रॉ करतोय त्या पद्धतीने बाही कट करून घ्यायची. ही आपली बाही कटिंग झालेली आहे. हे बघा या पद्धतीने 8.5 इंच आपण हे कटिंग केलं आहे. यात आपली 6.5 इंचची बाही तयार होईल प्लेटांचं आणि 3 इंच जे काठ आहेत त्यात आपण तयार करणार. आता यानंतर जी आपली साडी आहे, साडीला हे बघा एक जी बाजू आहे जवळजवळ 2-2.25 मीटर ह्याचा हा जो एम्ब्रॉयडरी आहे हा कपडा आला आहे मिऱ्यांच्या बाजूने आणि जी नेसती साईड आहे ती बाजू या पद्धतीने अशी प्लेन आली. त्यामुळे आपण साडी 4 फोल्ड करण्यापेक्षा तुम्हाला समजण्यासाठी सोपं 2 फोल्ड केली मी साडी. जी उरली आपला जो कपडा उरला आहे, जेवढा पण कपडा उरला आहे आपला जवळजवळ हा 4.5 मीटर कपडा आहे. आता त्यात मी पूर्ण डबल घडी केली आहे साडीची. जेवढी साडी आहे त्या पूर्ण साडीची डबल घडी केली आहे. त्यात डबल घडी केल्यानंतर जो मध्ये येतोय तिथे आपण कट करणार आहोत ही साडी. या पद्धतीने ही पूर्ण कटिंग केल्यानंतर हे बघा 2 पार्ट झालेत आता साडीचे. त्यामध्ये आता आपण साडीचे मधोमध 2 सारख्या अंतरावर कटिंग केल्यानंतर जी प्लेन बाजू आहे ती मी मोजून दाखवते. आता आपली 55 इंच पूर्ण उंची आहे, त्यात आपण 15 इंच कटिंग केलं आहे. जो वरचा भाग आहे तो त्याच्यामध्ये उरतात आता खाली 42 इंच. 42 इंचामध्ये 2 इंच ॲड करायचं, होतात 44 इंच. 44 इंच साडी मोजून आहे का ते चेक करायचं. तर साडी परफेक्ट तेवढीच आहे माझी साडी 44 इंच. त्यामुळे आपण कुठेही कट न करता फक्त हे जे काठ आहेत हे काठ आपल्याला कट करायचे आहेत एका साईडचे, कारण फक्त
दोन्ही काठ जॉईन करून एकाच साईडला आपल्याला घ्यायचे. त्यामुळे साडीचं कुठलंही माप आपल्याला कट करायचं नाही. फक्त हे जे काठ आहेत हे मी 1/2 इंच अंतर सोडून या पद्धतीने कट करून घेते, जे की एका साईडने आपल्याला ते काठ जोडले जातील. एका साईडने काठ जोडल्यानंतर आपली वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे प्लेन राहील आणि खाली एकाच बाजूने आपल्याला शिवतानीचे काठ दिसतील आणि जो ड्रेस तयार होतो तो फार सुंदर दिसतो. हे बघा, या पद्धतीने आपला काठ कट केल्यानंतर झाले आहेत. आता काठ शिवण्यानंतर ते या पद्धतीने दिसणार आहेत. हे बघा, असे फोल्ड केल्यानंतर या पद्धतीने दिसणार. कापड कुठलंच वाया घालवायचं नाही आहे, कारण आपलं जे क्लायंट आहे त्याला पूर्ण जास्त जे चुन्या आहेत त्या जास्त हव्या आहेत. त्यासाठी कुठलंच कापड मी वाया घालवत नाही आहे. जेवढा आहे, जेवढा कपडा आहे साडीचा तो पूर्ण घ्यायचा आहे. तिची हाईट पण खूप आहे आणि तिला जो ड्रेस तयार करायचा आहे याच पद्धतीने आता तिला जो ड्रेस तयार करायचा आहे तो खूप प्लेट पाहिजे, तिला जास्त घेर हवा आहे. आणि आता हा जो तयार केला मी हा प्लेन कापड आणि त्याचे जे मी काठ कट करून घेतले सेम याच पद्धतीने जो आपला डिझाईनवाला पार्ट आहे त्याचेही आपल्याला याच पद्धतीने घडी करून घ्यायची. जो दुसरा पार्ट आहे आपला एम्ब्रॉयडरीवाला डिझाईनवाला सेम याच पद्धतीने त्याचे खालच्या बाजूचे जे काठ आहेत ते कट करून घ्यायचे, जे की शिवताना आपले ते काठ एकाच साईडला येतील. त्यामुळे आता हे जे काठ आहेत ते ही जी डिझाईन आहे ही कोयरी डिझाईन आहे, ती उलटसुलट होऊ नये यासाठी अगोदर चेक करून घ्या की आपण काठ कुठल्या साईडचे कापतोय, जेणेकरून काठ जर आपण खालच्या बाजूचे कट केले तर ही कोयरी जी आहे ती शिवताना उलटसुलट या पद्धतीने होईल. आता जे काठ आहेत ते कट केल्यानंतर या पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग आता कंप्लीट झालेलं आहे. आणि जो अस्तर आहे तोही मी कट केला आहे, तो मी कसा जॉईन करायचा हे मी तुम्हाला शिवताना दाखवणार आहे आणि शिवण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे मैत्रिणींनो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय.